रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की पंढरीनाथांचं कलश दर्शन आम्ही घेतलं आणि तिथून पुढे निघालो आणि इथे गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही इथे हे बघा सुनील मसाला दूध इथे आलो आहे. इथे छान दूध घेतलं मी, कारण खूप भूक लागली होती, बराच वेळ झाला होता आणि आषाढ एकादशी होती ना, तर त्या दिवशीचा व्हिडिओ आहे आज चालू माझ्या चॅनलवर. आणि हे बघा नंतर आम्ही जरा शॉपिंगला फेरफटका मारला. ते बघा ह्या बांगड्या होत्या खूप छान, इथे मस्त लख 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 करत होत्या. अशा छान छान वस्तू लेडीज वेअर. आता शॉपिंग म्हटलं का आपल्या बायकांचा किती आवडीचा विषय. तर मी पण इथे बांगड्या वगैरे घेतल्या माझ्यासाठी, रोहिणीसाठी. श्रुती तर काही बांगड्या वगैरे घालत नाही. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज आहे द्वादशी. आज 26 तारीख आहे, 26 जुलै 2026. व्हिडिओ लोड व्हायला खूप उशीर होते, त्याच्यामुळे हा व्हिडिओ पण तुम्हाला निश्चितच नंतर येईल, कारण अजून पंढरपूरचे 4-5 दिवसाचे व्हिडिओ बाकी आहे. तर आज द्वादशी आहे. उपास सोडून झाला सकाळी 7:30-8 वाजता माझा उपास सोडून झाला. सकाळीच उठले, भीमानदीवर आंघोळ करून आली, तोपर्यंत इथं जेवायला बसले होते सगळेजण. मी पण लगेच जेवायला बसून घेतलं, माझं सगळं आवरलं आणि इथली पण सगळी आवरावर झाली. आता सगळे लोक सिन्नरला निघालेले आहे. मी मात्र इथे थांबते आहे पौर्णिमेची लहाई घेण्यासाठी. तर तुम्हाला इथं दाखवते. इथे आमच्या धर्मशाळेत आम्ही थांबलो होतो. काम चालू अजून धर्मशाळेचं पूर्ण झालेलं नाही आहे. तर चला तुम्हाला इथलं शूट दाखवते. तर ही आमच्या समाजाची धर्मशाळा आहे. सगरवंश जेरेमाळी समाज असं आमच्या समाजाचं नाव आहे. तर जवळजवळ 10 गुंठ्याचा प्लॉट आहे हा, आणि इथे बांधकाम चालू आहे. आम्ही इथेच राहिलो होतो, अजून एवढं काम झालेलं नाही, त्यामुळे एवढं मला सगळीकडे पसारा दिसत असेल. आणि हे बाबा पण थांबले आमच्यासोबत. तर कुठे जाणार आहे तुम्हाला कळेलच. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आवरलं तो सगळं. हे बघा इथे सगळे बसले, आवरून सावरून सगळे बसले. सगळ्यांचं आवरून झालं, सगळे पण निघालेले. पंढरी महाराज की जय. भगवान की जय. आणि बघा सगळे निघालेले, सगळे निघालेले गाडीत बसून जायला. मी मात्र काही जात नाही, कारण माहेरी आल्यानंतर 7-8 दिवस तरी राहावं, मग म्हणजे मन भरून जातं आपलं. तर 4 दिवस राहून माझं काही मन भरलं नाही. मी पौर्णिमेपर्यंत राहणार आहे. मला जोडी अजून 2-4 महिला वारकरी आहे. तर आम्ही जाणार आहोत. आता कुठे जातोय ते पण तुम्ही बघा. चला तर मग आता ह्या गाड्यांना आम्ही बाय बाय करतो आणि आम्ही निघतो. रामकृष्ण हरी. नीट जा घरी. आणि आमची गाडी चाललेली आहे बघा. रामकृष्ण हरी, नीट जा घरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बघा ही आमची स्वयंपाकाची गाडी आहे. याच्यामध्ये आमचं स्वयंपाक वगैरे, स्वयंपाकाची भांडी असायची आहे बघा. आफ्टर ऑल सगळ्या गाड्या गेलेल्या आहे. आणि हे बघा ही आमच्या शाळेचं काम झालं, इथे विटा वगैरे ठेवलेलं आहे. खूप पसारा इथे. आता कामच चालू आहे म्हटल्यानंतर काय. आणि आता आमचं पण आवरलं आहे. आता आम्ही कुठे जातो मला दाखवतो. चला, आम्ही 3-4 दिवस तिथे राहणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी आम्ही लहाई घेऊन जाणार आहे. लहाई काय असतं काय ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. तुम्ही असा बिलकुलही विचार करू नका. आता आषाढ एकादशी तर झाली ना, आता व्हिडिओमध्ये काय असणार आहे. तर बऱ्याच अशा गोष्टी ज्या तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला आत्तापर्यंत त्या माहीत नव्हत्या, त्याकरता तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग. तर आमच्या धर्मशाळेतून निघाल्यानंतर आम्ही ना इथे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मठ आहे, जिथे निवृत्तीनाथ महाराजांची पालखी थांबली होती. तर द्वादशीच्या दिवशी आम्ही इथे आलो. द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत 4 दिवस आमचा मुक्काम इथे असणार आहे. या अगोदर पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हा मठ दाखविलेला आहे. भरपूर भाविक वारकरी थांबलेले हे बघा. भरपूर गर्दी आहे. तुम्हाला इथले राहिलेलं शूट घेऊन तर दाखवते, कारण इथे खूप गर्दी. तर जिथे जागा मिळते तिथे आम्ही जातो. चला. तर हा मठाचा पहिला मजला आहे. खाली तळमजल्यावर मंदिर आणि भरपूर भाविक थांबलेले होते.
तिथे आम्हाला जागा नाही भेटली तर आम्ही ह्यावरती आलो आहे जिनावणी चढून. तर इथे आमचे सामान वगैरे आम्ही ठेवलं आणि इथं आम्हाला जागा मिळाली. तर इथे छान लायटिंग वगैरे केलेली होती. आणि हे बघा इथे ना आल्यानंतर लगेच भोजन चालू होतं. तर आम्ही उपास सोडून आलो होतो त्यामुळे आम्ही काही भोजन केलं नाही. त्यानंतर हे बघा इथे आता चालू आहे संध्याकाळचं कीर्तन. तर मी पण कीर्तन ऐकायला बसली. आणि हे बघा आता मला इथं आजी भेटत आहे. कोणत्या तर ज्यांना धड चालता येत नाही त्यांचा मी व्हिडिओ केला आहे. त्या आजी आता माझ्यासोबत मला इथे भेटल्या आहे. हे बघा त्या आजी. ओम नमो शिवाय. कावडी घेतली भांगली वेगवेगळ्या परंपरेनुसार अवतार परंपरेनुसार गुरु परंपरेनुसार संत महात्म्यांच्या घरामध्ये भगवंताची सेवा होती. म्हणून आज या ठिकाणी वर्णन केलं. पंढरीची वारी आहे माझे घरी. नेमकं पंढरीची वारी म्हणायचं कशा? वारी म्हणजे काय होतो वारीचा वाक्यात येणं आणि जाणं. येणा पंढरीच्या वारी येणं म्हणजे दुसरी येणं जाणं असा होत नाही. एका गावामध्ये कोणी वारकरी जोडीनं एका वारीला काय झालं? लक्ष्मीचा दिवस, लक्ष्मी वारीचा दिवस. एक जोडीला म्हणला चला बुवा जायचं आता पंढरीला, पंढरीची वारी. तो म्हणाला अरे बाबा पंढरीला यायचं काय नाही, यायची तर इच्छा आहे पण घरामध्ये जरा वाद झाले. कशावरून? बांधावरून शेतीवरून जरा वाद झाले आणि प्रकरण गेले आता कोर्टात साहेबाबू. जे साहेबांकडे प्रकरण गेलेलं आहे आणि नियम तो उद्याची तारीख एखाद्याची. मी जर गेलो नाही तर निकाल विरोधात लागला जायला पाहिजे. तो म्हणला अरे बाबा पंढरीची वारी. तो म्हणला अरे बाबा कसली घेऊन असला पंढरीची वारी. आता माझ्याला मागे लागली कोर्टाची वारी. सहज म्हणतात तो वारी म्हणजे येणा आणि तसं नाही. पंढरीची वारी म्हणजे तसं नाही. तर माऊलीने वर्णन केलं पंढरीची वारी करणं म्हणजे पंढरीची वारी करून या देहाच्या मागाची वारी लागलेली जन्म मरणाची ती सोडत या ते पडी. तर ह्या कीर्तनकारांनी जे भजन म्हणजे कीर्तन केलं ना ते अतिशय सुंदर होतं. पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी. पंढरीच्या वारकऱ्याने ही वारी ही केलीच पाहिजे. खूप सुंदर असं ते कीर्तन होतं. खूप मन लावून मी ऐकलं. तुम्ही पण व्हिडिओ मागे घेऊन परत एकदा नीट ते कीर्तन ऐका. तुम्हाला पण वारकऱ्याचं महत्त्व समजेल. मला एवढं सगळं पूर्ण शूट करणं तर शक्य नव्हतं पण थोडंसं मी शूट केलं आहे. तुम्ही पण ऐका. साधनांच्या व्युत्पत्ती साधक शिणती नेणो किती परी माझ्या भजन सुखाची प्राप्ती नवे निश्चिती कोणासी. माझ्या भजनाने माझ्या नामस्मरणाने जे प्राप्त होतं ते या व्रताने होत नाही. म्हणून वेळोवेळी संत सांगतात की अरे उठा आणि पंढरीला जा. पंढरीला जा त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या, त्याचं भजन करा. दुसऱ्याला तर सांगतात पण देवाकडे मागताना हेच मागतात की देवा मला सुद्धा दुसरं काहीच नको. मला जरी पुन्हा जन्माला घालायचं झालं तर पंढरीचा वारकरी म्हणून जन्माला घाल. नुसतं वारकरी म्हणून जन्माला घालू नको. तर पंढरीची वारी माझ्याकडून कधीच चुकणार नाही असं मला दे. हेची व्हावी माझ्या जन्मोजन्मी तुझाला पंढरीचे वारकरी.
गोपाळ कुमार. ताली वाजवा बोल. जय गोपाळ कुमार. जय गोपाळ कुमार. शाबास, शाबास. जय गोपाळ कुमार. जय गोपाळ कुमार. खरंच मी तुम्हाला अगदी म्हणजे अगदी मनापासून सांगते, हे कीर्तन भजन हा टाळकऱ्यांचा हा नाद मनाला अगदी मंत्रमुक्त करून टाकणारं होतं. इतकं मन रमून जायचं, बिलकुलही घरची आठवण येत नव्हती आणि खूप प्रसन्न, खूप आनंद मला याच्यामध्ये ह्या वारीमध्ये वाटला. खरंच मला असं वाटलं जीवनात आल्यावर आपण खरोखर वारी केली पाहिजे, देवधर्म केलं पाहिजे. जन्माला तर सगळेच येतात, पण हा देह नुसता खाऊन पिऊन संपवण्यापेक्षा देवाच्या नामस्मरणात घातला तर त्याचा नक्कीच आपल्या जीवनाला उपयोग होतो, असं वारी केल्यानंतर खरोखर माणसाला वाटतं. चला तर मग आजच्या ह्या कीर्तन सोहळ्याबरोबर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, खूप छान छान अजून गोष्टी पंढरपूरला घडल्या, त्या सर्व मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही पण त्या व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हाला पण समजेल वारी केल्यानंतर पण इथे पुढे काय काय असतं तर. चला तर मग परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.